पोलिसांच्या शरीरावर कॅमेरा नाही तर आता चालानही नाही। मित्रांनो, तुमच्यापैकी जवळपास प्रत्येक जण दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवत असेल आणि वाहन चालवतो म्हणल्यावर कधी ना कधी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन झालंच असेल आणि त्यानंतर वाहतूक पोलिसांसोबत झालेला वाद हे तर नेहमीच आहे। आजकाल सोशल मीडियावर आपण ट्रॅफिक पोलिसांचे कधी चांगले तर कधी धक्कादायक असे व्हिडिओ नेहमीच बघतो। तुमचे हेल्मेट दाखवा, हेल्मेट असेल तर लायसन्स दाखवा, लायसन्स असेल तर इन्शुरन्स कुठे आहे, इन्शुरन्स असेल तर गाडीची पीयूसी दाखवा। असं कुठल्या ना कुठल्या कारणावरून तुम्हाला कधी ना कधी फाईन बसलाच असेल आणि तुमच्यासोबत असं काही झालं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। कधी कधी तर 3000चं चालान आहे पण 500 रुपये दे आणि पावती न फोडता निघून जा असं सांगणारे पोलीस आपण बघितले असतात। आणि दुसऱ्या बाजूला वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करूनही, नियम तोडूनही ह्याची त्याची ओळख दाखवून भाईगिरी आणि दादागिरीची भाषा वापरणाऱ्या लोकांना पोलिसांना रोजच सामोरं जावं लागतं। आणि ह्याच प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन निर्णय घेण्याचं ठरवलेला आहे आणि ह्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र पोलिसांच्या वर्दीवर आता बॉडी कॅमेरा बसवला जाणार आहे। जर तुमच्याकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन झालं तर तोच पोलीस कर्मचारी तुमचं चलान फाडू शकेल ज्याच्या अंगावर हा बॉडी कॅमेरा लावला असेल। आणि हा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेला आहे। सध्या ही कार्यप्रणाली गोवा प्रशासनामध्ये कार्यरत आहे आणि लवकरच ही कार्यप्रणाली आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू होईल असं आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि आता प्रश्न तुमच्यासाठी, आतापर्यंत तुम्ही किती वाहतूक चलान भरलेलं आहे आणि कोणत्या कारणावरून भरलेलं आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर शेअर नक्की करा आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करून लगेच या।